मस्त। नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये। तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कोकणातील एकदम चविष्ट आणि झणझणीत मालवणी जेवण आपल्या त्वरिसा मत्स्य कट्टामध्ये, जे लोकेटेड आहे आपल्या प्रभादेवीमध्ये। आणि बरं का मंडळी, जर अशी अप्रतिम मालवणी चव तुम्हाला अनुभवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। चला स्वागत आहे तुमचं त्वरिसा मत्स्य कट्टामध्ये। मी रचना, ही प्राजक्ता आणि ही तनुष्का। ही आमची एक छोटीशी टीम आहे या त्वरिसा मत्स्य कट्टाची। सो इथे तुम्हाला सी फूड मिळेल खायला, त्यासोबत तुम्हाला चिकन मिळेल, वडे मिळतील, बोंबील, सुरमई, पापलेट आणि लॉबस्टर बाईट्स, क्रॅब लॉलीपॉप सगळं तुम्हाला इथे अवेलेबल मिळेल। जे की घरगुती, प्रॉपर घरगुती आणि आईच्या हाताची चव असलेलं। सो ते सगळं तुम्हाला इथे गरमागरम खायला मिळेल। सो त्याचे टायमिंग्स आहेत, तुम्ही दुपारी ऑर्डर करू शकता। दुपारी आम्ही क्लाउड किचन असतं आमचं, आणि संध्याकाळी तुम्ही इथे डायनिंग सुद्धा करू शकता। ऑर एल्स तुम्हाला जर डिलिव्हरी हवी आहे किंवा टेक अवे घ्यायचे तर तेही अवेलेबल आहे। टायमिंग आहे 8 ते 10:30, आणि आम्ही बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या डेजला अवेलेबल असतो, दुपारी आणि संध्याकाळी। तर तुम्ही नक्की या आमच्या स्टॉलवर, प्लीज विजिट करा। सो गाईज, तुम्ही बघू शकता आपलं मालवणी जेवण इथे फुल आलेलं आहे। हे आपल्याकडे मालवणी वडे आहेत, चिकन ग्रेव्ही आहे, स्टफ पॉम्फ्रेट आहे, लॉबस्टर बाईट्स आहेत, परत मग प्रॉन्स मसाला आहे आणि त्याच्यासोबत भाकरी आहे, आणि हे सगळं झाल्यावर थंडगार सोलकढी आहे। पहिला मी लॉबस्टर बाईट्स ट्राय करणार आहे, ते थोडं मला युनिक वाटतं इकडे। सो मी आधी ते टेस्ट करते, आणि त्याच्यावर त्यांनी शेजवान चटणी सुद्धा दिलेली आहे टू पेअर इट अप। मी त्याच्यात आधी डिप करून खाते। मी फर्स्ट टाइम लॉबस्टर ट्राय करते, खूप युनिक टेस्ट आहे। मी मोस्टली प्रॉन्स पोली वडा और क्रॅब लॉलीपॉप्स हे आपण नेहमीच सगळीकडे खातो। सो हे थोडं वेगळं आहे, इथे येऊन तुम्ही हे ट्राय करू शकता। क्रिस्पी एकदम सॉफ्ट आहे, आणि शेजवान चटणीमुळे त्याची टेस्ट थोडी एनहान्स होते, थोडी स्पायसी लागते त्याच्यामुळे, आणि त्यांनी एकदम गोल्डन क्रिस्पी ब्राउनी क्रिस्पी केलेले आहेत, त्यामुळे ते खूप मस्त लागतं ॲज अ ॲपिटायझर टू स्टार्ट विथ। इट्स अ बेस्ट यू कॅन ट्राय हिअर। सो नेक्स्ट मी स्टफ पॉम्फ्रेट ट्राय करते। त्यांनी ह्याच्यात स्टफिंग केलेली आहे ग्रीन चटणीची, ती बेसिकली लसूण असतं, ओलं खोबरं असतं, त्याचं सगळं मिक्सचर करून ग्रीन चिलीज ती लोक यूज करतात फॉर दॅट। इट्स अ टिपिकल मालवणी डिश। सो यासोबत त्यांनी मला एक ग्रीन चटणी दिलेली आहे, त्याच्यात डिप करून मी ते खाणार आहे। आधी मी असाच ट्राय करते। वाव, खूप 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 टेस्टी आहे। सो त्यांनी चटणी जी आत भरली आहे ती खूप फ्लेवरफुल आहे, स्पायसी आहे, थोडी टँगी लागते, बर्स्ट ऑफ फ्लेवर्स येत आहेत तोंडात टाकल्या टाकल्या। त्यांनी आता एक चटणी दिलेली, मी त्याच्याबरोबर पण ट्राय करते। टू गुड। फिश पण एकदम परफेक्टली कुक्ड आहे, जास्त ऑइली पण नाहीये, कधी कधी एकदम ऑइल होतं, आणि एकदम फ्रेश आहे फिश।
असं त्याला स्मेल येत नाहीये. खूप 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 टेस्टी आहे. जो मसाला त्यांनी स्टफ केला त्यात तो एकदम मीन्स आतपर्यंत मुरलाय तो मसाला. आणि नावासाठी ते कधी कधी मसाला टाकतात तसं नाहीये, एकदम फिल्ड आहे तो. त्यामुळे जी टेस्ट येते त्याची एकदम टेस्ट बर्ड जे असतात एकदम हिट होत आहेत. स्पायसीनेस, त्याचा जो ओला खोबऱ्याचा जो टेस्ट येते ती एकदम बेस्ट टेस्ट येते. एकदम मालवणी फील येत आहेत ते खाऊन. सो नक्की ट्राय करा. सो आता मी भाकरी आणि प्रॉन्स मसाला ट्राय करते. भाकऱ्या एकदम सॉफ्ट आहेत. एकदम भारी टेस्ट आहे, एकदम झणझणीत आहे. आणि त्यांनी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही त्याला यूज केलेली आहे, त्यामुळे त्यांनी एकदम असा टँगीनेस आलेला आहे. पण जो झणझणीत झटका लागतोय ते खाल्ल्यावर बेस्ट आहे, बेस्ट. त्यांनी स्पेशली मालवणी मसाला यूज करून हे बनवलेलं आहे, त्यामुळे टेस्ट खूप झणझणीत आहे आणि खूप टेस्टी आहे. तुम्हाला हे ट्राय करायचं असेल तर नक्की इथे येऊन ट्राय करा. आणि ट्राय केल्यावर तुम्हाला कशी वाटली टेस्ट हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो झणझणीत प्रॉन्स मसाला खाल्ल्यानंतर मी थोडी थंडगार सोलकढी पिते टू सटल द फ्लेवर. खूप मस्त आहे, खूप रिफ्रेशिंग आहे आणि आंबट आहे. सोलकढी नॉनव्हेज खाल्लं की सोलकढी पाहिजेच टू डायजेस्ट और टू एनहॅन्स आवर टेस्ट बड. त्यामुळे सोलकढी पाहिजेच खाताना पण आणि खाल्ल्यानंतर पण. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर एनी टाइम फेवरेट आहे आणि इट्स व्हेरी रिफ्रेशिंग. थंडगार सोलकढी पिऊन झाल्यावर मी ट्राय करणार आहे माझं फेवरेट कोंबडी वडे. झणझणीत मालवणी चिकन आणि गरम गरम वडे खाल्ल्यावर सगळा आवाज बंद होतो आणि मनातून एकच आवाज येतो, मस्त. खूप 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 मस्त आहे. तुम्ही वडे बघू शकता, अस्सल मालवणी वडे आहेत. हेच वडे चिकन सोबत खूप मस्त लागतात. चिकन पण एकदम फ्लेवरफुल आहे आणि भरभरून ऑनियन्स टाकलेले आहेत त्या चिकन मध्ये, त्यामुळे त्याचा फ्लेवर जो येतो तो खूप वेगळाच फ्लेवर येतोय. एकदम मालवणी स्टाईल घरगुती चिकन लागतं. हे चिकन खाऊन मला आईच्या हाताचं चिकन खायची मीन्स आठवण आली. तेवढं ते हिट झालं मला एकदम. खूप 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 टेस्टी आहे, खूप. अस्सल मालवणी चिकन आणि वडे खायचे असतील तर इथे या नक्कीच. हे सोडून सुद्धा गाईस त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सुरमई फ्राय आहे, कोळंबी फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, इवन प्रॉन्स राईस आहे, फिश करी आहे. तुम्हाला कधीही पार्सल न्यायचं असेल किंवा इथे येऊन खायचं असेल तुम्ही कधीही येऊन खाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता पाऊस एकदम राईट टाइमला सुरू झालेला आहे. मी हे मस्त संपवते पावसाचा आनंद घेऊन. माझी गँग पण बसलेलीच आहे पाठी. तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मला लक्षात का नाही वाटत. अरे मग मी चटणी येते तो बोलतो. खूप टेस्टी लागतंय यार. हसू नको यार, तो हसवतोय मला. अरे मी करते, व्हिडिओ काढायचा मला. हा माझी स्क्रिप्टर सांगते मला. धर